मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 25 सामाजिक आरोग्य या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. निरामयतेमुळे आपल्यातील मित्रत्वाची भावना वाढते. तर उत्तर आहे मित्रत्वाची. तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्न नलिकेमध्ये कर्करोग होऊ शकतो. या वाक्यामध्ये उत्तर आहे अन्न नलिकेमध्ये. अति मद्यपानामुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात. उत्तर आहे मद्यपानामुळे. देशाची प्रगती आणि विकास यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे देशातील लोक. उत्तर आहे देशातील लोक. व्यक्तिगत आरोग्य व सवयीतून आपल्याला समाजाचे आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता प्राप्त करता येते. उत्तर आहे आरोग्य आणि स्वच्छता. प्रश्न दुसरा. खालील वाक्य चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटक दंशापासून होणारे आजार सामाजिक आरोग्य चांगले बनवतात. उत्तर चूक. प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटक दंशापासून होणारे आजार सामाजिक आरोग्य धोक्यामध्ये आणते. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई केली आहे. उत्तर बरोबर. पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळते. उत्तर बरोबर. आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येत नाही. उत्तर चूक. आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येते. प्रश्न तिसरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. उत्तम आरोग्य कसे मिळवता येते? उत्तर पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळवता येते.
सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणते? उत्तर दूषित पाणी, कुपोषण, प्रदूषण, अज्ञान व अंधश्रद्धा, व्यसनाधीनता इत्यादी सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक आहेत. ई. तंबाखू खाण्याचे घातक परिणाम कोणते? उत्तर तोंडामध्ये हळूहळू व्रण पडतात. व्रणाच्या मोठ्या मोठ्या जखमा होतात. काही दिवसांनी गाठी होतात. तंबाखू पोटात गेल्यावर पोटाच्या निरनिराळ्या तक्रारी सुरू होतात. तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्न नलिकेचा कर्करोग होऊ शकतो. ई. मद्यपानाचे घातक परिणाम कोणते? उत्तर अति मद्यपानामुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्रशयाचे रोग होतात. कुटुंब उद्ध्वस्त होतात. मद्यपानामुळे गुंगी येते व मेंदूवरील नियंत्रण सुटते. मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. हा व्हिडिओ तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.